नमो महामंगलानाय, जय लहुजी, जय अण्णा, जय अशोक, जय भीम। मांग समाजाची दशा, दुर्दशा आणि दिशा। आज मांग समाजाची दशा का झाली? आज मांग समाजाची दुर्दशा का होत आहे? आज मांग समाजाची काय दिशा आहे? तर आपणाला आज मांग समाजाची दशा का झाली याबद्दल आपण पाहणार आहोत। पहिला आहे मांग समाजाची दशा का झाली, दुसरा आहे मांग समाजाची दुर्दशा का होत आहे आणि मांग समाजाची दिशा काय आहे। तर माझ्या आकलनातून थोडंफार विचाराने आणि संशोधनाने सत्य आहे, या सत्य नसेलही, पण माझा छोटासा प्रयत्न आहे, तो प्रयत्न तुम्हाला मी आकलन तुम्हाला मी सांगत आहे। आज मांग समाजाची दशा का झाली? आज मांगवान समाजाला त्याचा इतिहास माहीत नाही। आज मांग समाजाला त्याचा कारण महान विचारवंतांनी म्हटलेलं आहे, ज्या समाजाची इतिहास त्या समाजाला माहीत नसतो, त्या समाजाची प्रगती होत नाही। पण आपल्याला थोडाफार इतिहास अवगत करून घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल करावी लागेल। म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्याला इतिहासाबद्दल माहिती घ्यावं लागेल। सिंधू घाटी काळामध्ये मांग समाजाचे 8 राजे होते आणि राणो शिवमक सदा आणि राणो श्री महासदा महाराजा प्रसेनजित यांना त्यावेळेस माथंग चांडाळ असे म्हटले जात असे। कधीचा काळ आहे हा? सिंधू घाटीच्या काळामधला। कारण त्यावेळेस आर्य लोक येण्याच्या अगोदरपासून हे लोक सिंधू घाटी येथे राहत होते आणि तिथं राहून त्या लोकांनी आपलं राज्य असे छोटे मोठे जनपदच्या माध्यमातून त्यांनी 8 राज्यांचा उल्लेख आपल्याला महामेघवंश इतिहास या पुस्तकामध्ये लेखक डॉक्टर तारारामजी यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते पुस्तक आपल्याला शांतीस्वरूप बौद्ध प्रकाशनच्या माध्यमातून तुम्हाला ते मागवता येईल आणि ते मागवून तुम्ही वाचू शकता। या राजांनी त्यांच्या वयाच्या अंतिम समयी, हे 8 राजांनी त्यांच्या वयाच्या अंतिम समयी सुरुवातीला जे शिक्के सापडले त्या शिक्क्यावरती बैलाचे चित्र असे कोरलेले होते आणि काही काळानंतर त्या शिक्क्यावरती आपल्याला हत्तीचे चित्र आणि महाराजा मग हे नाव त्या शिक्क्यावरती कोरून ठेवलेले आपल्याला पाहावयास मिळते। तर जनरल कनिंगहॅम असे म्हणतात की त्यांच्या वयाच्या अंतिम समयी महामंगलांना महाथेरो यांच्या नावाने समाज उत्पत्ती नाव मग हे नाव दिलेले असावे। कारण राणो शिवमक सदा व राणो श्री महासदा, सदा म्हणजे सदासाठी बुद्ध साधक होऊन धर्म प्रसारासाठी स्वतःला अर्पण केले पाहायला मिळते। सदा हा या साधक म्हणून त्यांनी पूर्ण त्यावेळेसच्या जनपदमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केलेला पाहायला मिळतो। आणि भरूच स्तूप येथील धम्मचक्र आणि महाराजा प्रसेनजित यांचे नाव लिहून ठेवलेले साक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं। भरूच स्तूपमध्ये धम्मचक्र, महाराजा प्रसेनजित यांचे नाव, रथमध्ये रथला 4 घोडे लावलेले, घोडे रथाला जोडलेले आणि हे रथ नगरीमध्ये त्यांच्या बौद्ध धर्म प्रसार करण्यासाठी निघालेले आहेत आणि सर्व सैनिक त्यांचे हत्ती, घोडे आणि पैदल हे लोक धर्म प्रसार करण्यासाठी निघालेले आहे। हे शिल्पमध्ये कोरून ठेवलेले चित्र आपल्याला भरूच स्तूप या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिथे महाराजा प्रसेनजित यांचे नाव कोरून ठेवलेले हे पण पाहायला मिळते। आणि पुढे हेच
हेच तिसरी पिढी चेदी वंश महाराजा खारवेल यांनी हातीगुपा येथे लिहून कोरून लिहून ठेवले आहे की उत्पत्ती नाव महामगवान आहे. आणि महाराजा खारवेल हे चेदी वंश सुरुवातीला चंडाळ या मातंग सिंधू घाटीच्या काळामध्ये हे नाव होतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या बौद्ध धर्माचा चांगला प्रकारे त्यांच्यावरती परिणाम झाला आणि ह्या लोकांनी आपले विज्ञानवादी मार्ग अवलंबून विज्ञान मार्गाच्या दिशेने हे त्यांनी पुढे येणारी पिढी त्यांची प्रस्थान केलेली दिसते. आणि हेच मग या मगवान नाव महाराजा खारवेल यांनी हातीगुपा येथे आजचा ओडिसा ह्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत आहे. आणि जनरल कनिंगन म्हणतात हेच हेच मगवान हे आणि मग हे एकच लोक आहेत असे ते सांगतायत. आणि हे उत्पत्ती 2 ठिकाणी झालेली आहे महाराजा कनिंगन असे म्हणतात. ही उत्पत्ती एक म्हणजे नेपाळचा भाग कोसल महाजनपद आणि दुसरा भाग अंग जनपद हा बिहार या ठिकाणचा राजगृह या ठिकाणचा भाग ह्या ठिकाणपासून एक मुळा पसरलेली आहे आणि एक कोसल जनपद ह्या ठिकाणून मुळा पसरलेली आहे. आणि असे ह्यांचं मूळ एकच आहे, स्रोत एकच आहे, झाड एकच आहे आणि मुळा ह्या 2 ठिकाणी पसरलेले आहेत. आणि हे मुळा 2 ठिकाणी पसरलेले आहेत. उत्पत्ती नाव महामगवान आहे जनरल कनिंगन यांच्या सिद्धांतानुसार. ते पुढे म्हणतात मग हे मेघवाल समाज राजस्थान गुजरात येथील पाहाव्यास मिळतो. मग ह्या नावाचा समाज जो आहे त्याचं आजच्या वर्तमानमध्ये आपणाला राजस्थान आणि गुजरात ह्या ठिकाणी मेघवाल म्हणजेच मगवान हे लोक पाहाव्यास आपल्याला मिळतात. आणि पुढे दुसरी मूळ हे महाराष्ट्रामध्ये मांग समाज ही दुसरी मूळ आहे. आणि ही महाराजा अंग आणि त्यांचा संस्थापक अंग जनपदचा भद्रथ यांना ठार मारून महाराजा बिंबिसार यांनी अंग जनपद मगध साम्राज्यामध्ये विलीन करून घेतले. आणि त्या विलीन करून त्या मग जनपदच्या लोकांनी विद्रोह केला आणि त्यांनी त्यांच्या बिंबिसार राजांना आत टाकली की आम्हाला आमचे आयडेंटिटी स्वरूप नाव अंग जनपदचे कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्हाला आमचं राज्याचं नाव येणाऱ्या पिढीला माहीत असावे म्हणून त्यांनी अंग जनपदच्या लोकांना अंग आणि मगधचे लोक मिळून अंग अधिक मग मिळून मग हे नाव अंग जनपदच्या लोकांना देण्यात आले. सुरुवातीला त्यांचे नाव मगच उत्पत्ती नाव होते, पण अंग हे जनपद मगध साम्राज्यामध्ये विलीन झाल्यामुळे तिथल्या राजाला ठार करून भद्रथ राजाला ठार करून बिंबिसार राजांनी अंग हे जनपद मगध साम्राज्यामध्ये विलीन करून घेतले आणि तेथील जनतेला मग हे नाव पडलेले पाहायस मिळतात. भरपूर आठ केल्यानंतर हे असे उल्लेख आहे, पण हे दोन्हीही मुळा एकच आहेत जनरल कनिंगन म्हणतात. कारण मंगवान आणि मग हे झाड एकच आहे, मुळा ह्या 2 ठिकाणी पसरलेले पाहायला मिळतात. कोसल जनपदचे लोक हे मग नावानेच पुढे हे नाव कंटिन्यू राहिले, पण अंग जनपदच्या लोकांनी मग नावाऐवजी मग नाव कंटिन्यू पुढे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि हा इतिहास आपल्याला मांगवान समाजाला जोपर्यंत त्याचा इतिहास माहीत होत नाही तोपर्यंत तो त्याची दशा त्याला ठरवता येत नाही, त्याची दशा का झाली. आणि ही जोपर्यंत आपल्या इतिहासामध्ये आपली आयडेंटिटी काय होती आणि आज आपली आयडेंटिटी काय आहे, तर आज आपली आयडेंटिटी मग हे आयडेंटिटी आपल्याला अंग जनपदचे मग हे नाव पडलेले हे जनरल कनिंगनच्या सिद्धांतानुसार समजते. आणि आपणाला मेघवाल समाज इतिहास व संस्कृत ह्या पुस्तकामध्येही त्यांनी असाच उल्लेख केलेला आहे. आणि हे दोन्ही मुळा एकच आहे. मग पुढे आपणाला आपल्या समाजाची दशा तर अशा प्रकारे आजची जी वर्तमानची स्थिती पाहता आपल्याला भ्रमित करून सोडलेली आहे.
कारण आपण अज्ञानपोटी आपण शिक्षण न घेतल्यामुळे आज आपल्या समाजाची फार मोठी हानी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते. पुढे आपल्या समाजाची अशा प्रकारे दशा झालेली समजते आणि पुढे आज मांग समाजाची दुर्दशा का होत आहे. आपली दुर्दशा का होत आहे? दुर्दशा अशामुळे होत आहे, आम्हाला आमची आयडेंटिटी माहीत नाही नसल्याने आमची दुर्दशा होत आहे. पूर्वजांनी आम्हाला आमची दशा होऊ नये म्हणून मांग ही आयडेंटिटी दिली, पण याच्या मागे महामंगलांना बौद्ध भिक्षू यांच्या नावाने आमचे नाव पडले आहे याची माहिती नसल्यामुळे आमची दुर्दशा झालेली पाहायला मिळते. आपल्याला आपला इतिहास माहीत नसल्यामुळे आपल्याला पण आपल्या समाजाची आतापर्यंत सांगितलं की मातंग ऋषीपासून आपल्या समाजाची मातंग हे नाव पडलेलं आहे. आणि मग ऋषी असल्यामुळे आपण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, हे पण बरोबर आहे. पण आपल्याला आपला जो इतिहास आहे, आपल्याला जो इतिहास आपला जो सत्य इतिहास होता तो आतापर्यंत आपल्याला सांगण्यात आलेला नाही आणि तो आपल्याला स्वतःला पाहावा लागेल, शोधावं लागेल. त्याच्यावरती सर्व समाजातल्या विचारवंत लोकांनी एक होऊन एक संघटन निर्माण करून मांग समाजाचं आपल्या संघटना आपल्या जागेवर ठेवून त्या लोकांनी एक नवीन स्पेसिफिक मांग समाजासाठी एक ऑर्गनाइज ट्रस्ट निर्माण करून ह्या सर्व आपल्या समाजामधील युवकांना आणि विचारवंतांना एक करून आपल्या समाजाची होत असलेल्या अन्याय अत्याचारावरती सर्वांनी एक संघ होऊन त्याच्यावरती मार काढला पाहिजे. आणि आपल्या दुर्दशा होण्यामागे आपली आयडेंटिटी आपल्याला महत्त्वाची आहे. ह्याच्याबद्दल आपले काही लोक, समाजसेवक आणि विचारवंत काम करताना दिसत नाहीत. असो, तिसरं म्हणजे आज मांग समाजाची दिशा काय आहे, दशा काय झाली पाहिलं आपण, आणि दुर्दशा का होत आहे हे पण पाहत आहे. ते लोक आपल्या विचारवंत ह्या विचारवर समाजाच्या स्पेसिफिक आणि मुळावरती पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीत. आज मांग समाजाची दिशा काय आहे? आज मांग समाजाची दिशा तीन प्रकारे पाहायला मिळते. एक सॉफ्ट दिशा आहे, दुसरी हार्ड दिशा आहे आणि तिसरी नामधारी दिशा आहे. सॉफ्ट दिशा पाहू. सॉफ्ट दिशा ही काही सॉफ्ट दिशा ही पण काठी देऊन काठीला धरून चालायला शिकवते, पण काठी सोडली की पुढे जायचे कुठे, काय करायचे, कसे जायचे हे स्वातंत्र्य हिरावून घेते. काठी विना चालण्यास सक्षम बनण्यास ही व्यवस्था आपल्याला सॉफ्ट व्यवस्था ही आपल्याला काम करताना पाहायला मिळत नाही. ही व्यवस्था आपल्याला काठी देऊन आधार देते. काठीच्या आधारे आपल्याला उभा राहण्यासाठी आपल्याला आसरा देते. पण ही कोबडी आपल्याला हातातून काढून घेतली की आपल्याला कुठे जायचे, काय करायचे आणि दिशा कोणती हे सांगते. पण आपल्याला त्या जाण्यासाठी तेव्हा त्या मार्गावर धरण्यासाठी काठीचं जसं सारा काठी हातातून काढली की आपल्याला जाता येत नाही, त्याच प्रकारे आपल्याला ही काठी कुबडीप्रमाणे वापरलेली पाहायला मिळते. तसेच दुसरे हार्ड दिशा ही पण काठीला धरून चालण्यास शिकवते, पण काठी विना चालण्यास तयार करताना दिसत नाही. काठी विना चालण्यास तयार करताना स्वतंत्र आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तयार करताना ही पण हार्ड दिशा पण दिशा ही पण व्यवस्था आपल्याला कार्यत असेल इतके मोठ्या प्रमाणात कार्य करताना पाहताना दिसत नाही. नामधारी दिशा ही पण रिकाम्या बाटलीला ब्रँड नावाचे लेबल ढक्कन लावून ठेवले, पण त्याला त्याच्या विचाराचे, त्याच्या आयडेंटिटीचे लेबल निर्माण करताना दिसत नाही. नामधारी दिशा ही पण व्यवस्था आपल्याला रिकाम्या बाटल्या जसे ब्रँड लेबलचं बाटलीचं ब्रँड असतो, त्या बाटलीचं ब्रँड ते नाव फक्त ह्या बाटलीला चिपकवण्याचं काम केलेलं दिसतं, पण
ह्या बाटलीला हे ब्रँड न चिपकवून हे ब्रँड आहे असं सांगितलं जातं, पण ब्रँडचं ढक्कन या बाटलीवरलं स्टिकर काढलं की ते परत हाय ते परसीच राहते. म्हणून आम्हाला विज्ञानवादी दिशा, आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलेली विज्ञानवादी दिशा हीच आमची दिशा असली पाहिजे. आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलेली विज्ञानवादी दिशाचा अवलंब करूनच आम्हाला महामंगलांना वंशज आहोत हे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोटाला धरूनच आपण पुढे जाऊ शकतो. आमचे विचार आम्हाला एक करता आले पाहिजे. आमचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार एक संघ, एक विचार कसे आहेत याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल. आणि हा शोध आपल्याला महामंगलांना बौद्ध भिक्षू यांच्या माध्यमातून आमचे पूर्वज राणू श्री शिवमग सदा आणि श्री महासदा यांच्या साधक यांच्या जीवनाच्या अंतिम समयी त्यांनी मग समाजाची स्थापना केलेली हे सिद्ध भरूच स्तूप या ठिकाणचे शिल्प, धम्मचक्र आणि महाराजा प्रसन्नजी यांचे रथ आणि त्यांचे नाव हे आम्हाला साक्ष देते की आम्ही पूर्वी बौद्ध अनुयायी होतो. आणि आज आम्हाला जे आमच्या मग हे नाव आहे, जे मांग हे नाव आहे, हे नाव आम्हाला आमच्या पूर्वजांनी, आम्ही पुढे येणारी पिढी ह्या नावाला धरून आणि महामंगलांना महाथेरो महाभिक्षू यांच्या नावाने मग हे नाव आम्हाला दिलेले आहे. यांचा उद्देश असावा की आम्ही पण बौद्ध अनुयायी बनून विज्ञानवादी मार्ग अवलंबून आम्हाला आमच्या येणाऱ्याही पिढीला आम्हाला सांगावे लागेल की आपण बाळांनो, की आपण हे महामंगलान बौद्ध भिक्षू यांचे नावाने समाज मग हे नाव, हे मांग हे नाव आपल्याला आहे आणि हे आपले वंशज आहेत आणि आपण त्यांचे शिष्य आहोत. आणि आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला हा संदेश द्यावा लागेल. आणि आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार आणि मार्ग, दिशा सर्व काही चळवळीच्या माध्यमातून आपल्याला जरी साबूत ठेवायचं असेल तर आम्हाला एक संघ राहावे लागेल. त्यासाठी आम्हाला मिळून राहावे लागेल. आमच्यामध्ये मतभेद निर्माण न करता आम्हाला एक संघ होऊन आम्हाला आमच्या समजुकी बांधवांना भावाप्रमाणे वागून आम्हाला त्यांच्याशी एक होऊन आम्हाला पुढे लढावे लागेल. आणि आम्हाला आमच्या अधिकाराला आणि हक्क अधिकार घट्ट ठेवण्यासाठी पुढे प्रयत्न करावे लागेल. आणि महत्त्वाचे सांगायचे राहिले की सुरुवातीला जे सिंधू घाटीमधील जे आपली वेशभूषा काळ्या कपड्यांची पाहायला मिळते आणि बुद्धांच्या काळामध्ये आपल्या राजे महाराजा यांनी गुलाबी फेटा, गुलाबी शाल, गुलाबीला महत्त्व दिलेले पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस आपला देश, जनपद आणि महाजनपद मिळून एक राष्ट्राची निर्मिती झाली, महाराजा सम्राट अशोक यांनी अखंड भारत निर्माण करून एक संघ केलं आणि राज्य केलं. त्यावेळेसची आपली जी आयडेंटिटी होती, जे कलर अस्तित्वात आहे आणि तो निळा कलर आहे. आजही आपल्या देशाची ओळख निळ्या कलरनी, जसे क्रिकेटर यांचे ड्रेस पाहता तुम्ही, ते निळ्या कलर आहे. म्हणून मुद्दामून सांगायचं गरज भासत आहे की आज आम्हाला वेगवेगळ्या कलर किंवा वेगवेगळ्या झेंड्याखाली आम्हाला सांगितलं जातं की वेगवेगळ्या झेंड्यामध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये डिवायडेशन झालं असले तरी आपण एक निळ्या आयडेंटिटीखाली एकत्र आलेलो आहोत. आणि भारताची ओळख ही निळा
च्या माध्यमातून आहे. आणि भारताचा जो झेंडा आहे तो तिरंगा आहे, 3 कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये चक्र आहे तो निळा चक्र आहे, तो अशोक चक्र आहे. आणि अशा माध्यमातून आम्हाला आमच्या समाजाला, माथंग समाजाला, या मांग समाजाला त्यांनी आपली आयडेंटिटी व आपली दिशा आणि दशा आणि दुर्दशा का झाली याचा विचारानंतर करावे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलेला जो संदेश आहे, जो मेसेज आहे, तो मेसेज आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला द्यावा लागेल आणि त्याच मार्गाने आम्हाला प्रस्थान करावं लागेल. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा, जय अशोक, जय